सुरेल संवाद या कार्यक्रमामध्ये पवन श्रीकांत नाईक एक प्रसिद्ध गायक आणि दमदार आवाज अशी ज्यांची ओळख आहे असे अहमदनगरचे भूषण नाईक सर व त्यांना उत्कृष्ट साथसंगत करणारे कलाकार तसेच रसिक श्रोत्यांचं यशश्री अकॅडमीच्या वतीनं मी मनीषा राजेंद्र पवार आणि मी अजय शामराव खजिनदार आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण आता सुरेल संवादाकडे वळूयात. क्या बात आहे. आत्ताच आपण ऐकलेल्या प्रार्थनेमधनं गुरुची महत्त्वता लक्षात येते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला एक उच्च स्थान असते. गुरूंच्या आशीर्वादानेच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर सर तुमचे गुरु कोण आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? क्या बात आहे. पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की गुरु हे एक वेगळं स्थान आपल्या जीवनातलं. मी पहिलं स्थान त्याच्यामध्ये आईवडिलांना देईन, कारण त्यांनी विशेष संगोपन केल्याबद्दल आणि परमात्म्याचे विशेष आभार की त्याने अशा घरात जन्म दिला की त्यांनी मला सपोर्ट केला, आजही सपोर्ट करतायत. ते माझे पहिले गुरु. आणि त्यानंतर सांगीतिक गुरु आपण म्हटलं तर ज्यांच्यामुळे मी घडलो, तर 11 गुरूंचं माझं भाग्य लाभलं आहे की ज्यांच्यामुळे माझं सांगीतिक एक क्षण मी जगतो आहे छान. त्यामध्ये मी सुरेश साळवी सर, मधुसूदन बोपर्डीकर, नंतर कुमुदिनी बोपर्डीकर, त्याचबरोबर रेवणनाथ बनगडे सर, रघुनाथराव केसकर, वीणा कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर शुभांगी बहुलीकर, डॉक्टर विकास कशाळकर यांच्याकडे मी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. या व्यतिरिक्त मी सुगम संगीताचे म्हणून शुभांगी मांडे आणि शुभलक्ष्मी गुणे यांच्याकडे शिक्षण घेतलं. तबल्याचं शिक्षण मला विशेष लाभलं ते सतीश आचार्य. या सगळ्या गुरुजनांचे मला आशीर्वाद लाभले. वा सर, वा, खूप वा छान. सर, अगदी छान सांगितलं तुम्ही तुमच्या गुरुजनांबद्दल. नक्कीच त्यांचा तुम्हाला आशीर्वाद लाभला आहे आणि लहानपणापासूनच तुम्हाला संगीताची आवड होती. तर माझा असा प्रश्न आहे सर की तुम्ही संगीत आणि शालेय शिक्षण या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज केल्या? म्हणजे वा. असं आम्ही ऐकलं आहे की तुम्हाला संगीताची आवड होती पण शिक्षणाची तुम्हाला फारशी विशेष आवड नव्हती. खरं आहे, खरं तर आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वा, तुम्ही माझ्याबद्दल खूप छान माहिती काढली आहे. बहुत अच्छे. आधीच्या प्रश्नाचा थोडासा एक गोषवारा करतो की आजही म्हणजे मी शिकलो असं म्हणताना आजही त्या गुरुजनांचा माझा संपर्क आहे आणि अजूनही शिकतो आहे मी. माझं शिक्षण थांबलेलं नाही आहे. शालेय शिक्षणामध्ये मला विषय आपण ज्याला म्हणतो इतिहास, भूगोल, इंग्लिश, गणित याच्यामध्ये विशेष मला अभ्यास करत नव्हतं म्हणून असं म्हणणं योग्य आहे. मी नव्हतो पण मला त्याच्यात रसच नव्हता. पण लहानपणापासून आमच्या DNA मध्येच माझी आजी गाणारी होती, त्यामुळे आमच्या DNA मध्येच ते संगीताचं वातावरण असल्यामुळे आणि आईवडिलांना त्या कल्चरचं विशेष महत्त्व वाटल्याने त्यांनी ते सपोर्ट केलं. त्यामुळे मला शालेय शिक्षण घेताना त्यांनी त्याचं मला बर्डन कधीच येऊ नाही दिलं. तर त्यामुळे मला कधी अशी ओढाताण कधीच झाली नाही. अगदी छान सांगितलं सर तुम्ही की गुरुची भूमिका ही खूप मोलाची असते. अगदी खरं आहे. आणि गुरु हा शब्द संस्कृत भाषेमध्ये अंधकार दूर करणारा या अर्थानेही वापरला वा जातो. वा. तर शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षक आणि गुरु हे दोन्ही समानार्थी म्हणून वापरले जातात. शिक्षक हे आपले गुरुच असतात. तर असं म्हटलंही गेलेलं आहे. शिक्षक आणि गुरु यामध्ये काय फरक सांगाल सर? वा वा, हा प्रश्न जरा पेचीत आहे. शिक्षक आणि गुरु ही थोडी मधली रेषा थोडी धुसर आहे. बरं, पण तरी सांगायचा प्रयत्न करतो. माझी कुवत नाही एवढी, महान विद्वान लोक याच्यावर बोलू शकतात. पण तुम्ही विचारलंच आहे तर माझ्या कुवतीनुसार प्रश्न त्याचं उत्तर देतो मी. शिक्षक आणि गुरुमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक मला असा वाटतो, दोन्ही तत्त्व जवळजवळच आहेत पण एक अत्युच्च मोठा फरक म्हणजे शिक्षक हा बऱ्याचदा शालेय शिक्षण या अर्थाने तो वापरला जातो शब्द. म्हणून मला असं वाटतं की जो एका विशिष्ट वेळेमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल असतो त्याला मी शिक्षक म्हणेल. बरं. अर्थात काही शिक्षक गुरु पण असतात हो, की जे बियॉन्ड जाऊन विद्यार्थ्यांना केव्हाही त्यांची उत्तरं देतात. पण गुरुचं तसं नसतं. गुरु म्हणजे त्याला गुरुकुलाशी निगडीत तो शब्द आहे. बरं. गुरु आणि त्याचं गुरुकुल, त्याचं घर हे सगळंच त्या विद्यार्थ्यांचं असतं. आणि ते विद्यार्थी कुठल्याही क्षणी त्याला म्हणतो 24/7 जे अवेलेबल असतात त्याला गुरु आम्ही म्हणतो. वा सर. पण काही गुरु शिक्षक असतात आणि काही शिक्षक गुरु असतात, हे समजून घ्यायचं आता गोष्टीचं. तुमच्याशी बोलताना एकंदरीतच असं लक्षात येतं की संगीत हा तुमचा एक छंद आहे आणि त्या छंदाची तुम्ही करिअर म्हणून निवड केली. तर तुम्ही कधी ठरवलं की संगीत हा तुम्ही करिअर म्हणून निवडाल? बहुत अच्छा आहे, सवाल बहुत अच्छा आहे. तसं अगदी खूप मी लहानपणापासून ठरवलं नव्हतं की करिअर हेच करावं म्हणून. आजही मला माहीत नाही करिअर होतं आहे की नाही, काय ते लोक ठरवतील, तुम्ही म्हणताय म्हणून. पण मी फक्त साधना म्हणून करतो आहे आणि होत गेलं असं म्हणेल मी. आणि अजूनही होतं आहे, असं काही ठरवलेलं नव्हतं मी. थँक्यू.
वा सर, तुमच्याविषयीच्या काही गोष्टी आपण जाणून घेतल्या आहेत आणि आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. खरं आहे. पण त्याआधी मला एका महत्त्वाच्या विषयाकडे वळावंसं वाटतं अच्छा. आणि तो विषय म्हणजे तुमचा आवाज. हा जो सगळ्यात ऐकण्याची- महत्त्वाचा विषय आहे. जो ऐकण्याची आम्हाला सगळ्यांनाच फार आतुरता लागलेली वा आहे. वा वा, क्या बात. तर लहानपणापासून आम्ही तुम्हाला शास्त्रीय संगीताशी निगडीत असणारी बरीच गाणी गाताना ऐकलं आहे. हां. तर या जनरेशन मधील असं कोणतं गाणं आहे सर जे तुम्हाला आमच्या समोर सादर करायला आवडेल? ह्या जनरेशनमधला म्हणजे मी पण सगळ्या जनरेशनमधला आहे. मैं बूढ़ा नहीं हूँ. कलाकार की ये खासियत होती है, वो जितना बुजुर्ग होता है उसका फन जवान होने लगता है. तो उस लिहाज से मैं आज भी जवान हूँ मौसीकी में, और जवान होते जाऊँगा. नक्कीच सर. फिर भी आपके हिसाब से दुनियावी सवाल आपने पूछा है तो आपको वो जवाब देता हूँ गाने में. मुस्कुराने की वजह तुम हो, वाह, गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना ओरे पिया रे. ओरे लम्हे तू कहीं मत जा, हो सके तो उम्र भर थम जा, जिया जाए ना और पिया रे, जिया जाए ना और पिया रे, पिया रे. ओ पिया रे. वा सर, वा सर, खूपच मधुर आवाज आहे सर तुमचा. क्या बात है, पण थँक्यू. तुमच्या या गाण्यातून, तुमच्या उत्तरातून मला आणखी एक प्रश्न पडलाय सर. अच्छा, थोडासा खाजगी आहे, तुमची हरकत नसेल तर मी विचारतो. जरूर विचार. आता तुम्ही जसं गाणं म्हणाला की मुस्कुराने की वजह तुम हो आणि गुणगुणाने की वजह तुम हो, तर तुमच्या आयुष्यातील ते वजह काय आहे सर? ते वा. मला ऐकून घ्यायला आवडेल नक्की. पण तुम्ही खाजगी जरी विचारला तरी तो ओपन सिक्रेट आहे माझं. ओपन सिक्रेट काय तर माझ्या जीवनातल्या मुस्कुराने की वजह फक्त संगीत आणि संगीतच. वा सर, वा. वा सर. थँक्यू. सर, तुम्ही आत्ता खूप सुरेल आवाजात हे गाणं म्हटलंय, तर त्या सुरेल आवाजाचं रहस्य काय सांगाल सर तुम्ही? रहस्य मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परमात्माची कृपा. त्याने चांगल्या घरात जन्म दिला. ती दुसरी अत्यूची कृपा. बर, चांगले गुरु भेटले, किंबहुना गुरु चांगलेच असतात, आपली योग्यता नसते समजून घेण्याची. बरोबर आहे. आणि सगळ्यांचं प्रेम आणि गुरूंनी दिलेल्या मार्गावर परमात्मा चालवून घेतो आहे. मी काहीच करत नाही. हेच एवढंच रहस्य आहे, बस बाकी काहीच नाही. हे समजायला खूप काळ जातो, पण अजूनही प्रयत्न करतोय मी. हो, बरोबर आहे. तर सर, आम्ही असं ऐकलं आहे की संगीतात अनेक प्रकार आहेत. अच्छा. तर ते किती आणि कोणते आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच छान वाटेल. बहुत अच्छे सवाल पे सवाल और बहुत अच्छे सवाल आ रहे हैं. बहुत अच्छी बात. म्हणजे आजची मुलाखत मला असं वाटतं की तुम्ही फक्त माझ्याबद्दल नाही जाणून घेते, माझ्या आतल्या असलेल्या गोष्टींबद्दलही जाणून घेत आहे आणि ती इन्फॉर्मेशन म्हणून लोकांपर्यंत जावाची तुमची इच्छा असं दिसतंय. हो, बहुत अच्छे, नक्कीच बहुत सर. अच्छे. संगीताचे तसे भावात्मक प्रकार आपण पाहिले तर तसे मूळ दोनच आहेत. ते म्हणजे मार्गी संगीत आणि देशी संगीत. मार्गी म्हणजे जे ईश्वराशी निगडीत संगीत आहे, ईश्वराचा भाव त्याच्यात आहे ते, आणि एक देशी संगीत. तरी पण व्यवहारात जर त्याचा अजून शब्दार्थाने आपण ज्यावेळेस संगीत आपण वापरताना दिसतात, त्यामध्ये मला सांगायला आवडेल की शास्त्रीय संगीत आहे, ज्याला रागदारी संगीत म्हणतात. त्यानंतर आहे उपशास्त्रीय संगीत. त्यानंतर आपण सुगम संगीत सांगू शकता, नाट्यसंगीत त्याच्यात नाट्यपद असतात, नाट्यसंगीत. रंगमंचीय संगीत येते आणि चित्रपट संगीत. आणि त्याच्याही पलीकडे जायचं तर वैश्विक संगीतामध्ये फ्युजन वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, जे आपला प्रांत खूप मोठा आहे तो अजून. हे बेसिक सांगता येते. वा सर, खूप छान आणि सोप्या भाषेत तुम्ही सांगितले संगीताचे प्रकार. तर आता माझा प्रश्न असा आहे की खरं तर हा खूप मोठा विषय आहे समजून अगदी घेण्यासाठी. खरं, म्हणजे अगदी खरं. संगीत ही छोटी गोष्ट नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहे सर, ज्या आम्हाला समजून घ्यायला आवडतील. जसं सरगम, तान, आलाप या गोष्टींचा, या शब्दांचा वापर खूप वेळा केला जातो. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला एखाद्या गीतातून सांगितलं तर खूपच छान वाटेल सर. सोपं आहे, पण तरी जाता जाता सांगावं असं वाटतं काय प्रश्न खूप तुमचे डीप आहेत, तर ते उत्तर देताना आधीचा संदर्भ पुन्हा घेतो. मी जे तुम्हाला संगीताचे प्रकार सांगितले त्याचे पण उपप्रकार खूप आहेत, पण मला असं वाटतं की मी सगळे सांगितले तर राहिलं काय, तुम्हाला पण अभ्यासाला काहीतरी राहावं की नाही. विशेषतः मुलांनी जे विचारले तर तुम्ही पण याचा अभ्यास करा. शास्त्रीय संगीत ते
लोकसंगीत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून काय प्रकार तुम्हाला सापडतात तुम्ही पहा उपप्रकार. तर मला गाणं जरूर गायला आवडेल, किंबहुना गाणंच विशेष गायला आवडेल. मला बोलायचा प्रांत नाही माझा, पण तुम्ही मला बोलतं करता हे तुमचं क्रेडिट आहे. तर मी हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं खास गीत गातो की जे गुरु शिष्य परंपरेमध्येच होतं त्या चित्रपटात पण. अलबेला सजन आयो रे. वा सजन आयो. तुम्ही त्यातल्या तांत्रिक गोष्टींबद्दल विचारलं मला, तर सजन आयो म्हणजे मध्य किंवा विलंबित लयमध्ये जे शब्दाच्या साहाय्याने इलॉब्रेशन केलं जातं त्याला आम्ही म्हणतो बोल आलाप. आकाराच्या साहाय्याने आकारयुक्त आलाप. रे नो रे द ना ना हे नोमथोमचे आलाप आहे. आणि गा मा पा दा ने सा रे सा ने दा पा मा ग रे सा. तरी मी याच्यात थोडी लय वाढली होती, पण हेच ज्यावेळेस मध्य आणि विलंबित लयीत असतं त्याला सरगमची आलाप म्हणतात. आणि हेच फास्ट केलं की तान होऊन जाते. आपण गाण्यातून ऐकूया. अलबेला सजन आयो रे, अलबेला सजन आयो रे, मोरा मन अत सुख पायो रे, मोरा मन अत सुख पायो रे. अलबेला सजन आयो, अलबेला सजन आयो रे. गम पद प गम पद प गम पद ने 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 र. ही तान आहे. अलबेला सजन सजन आयो, सजन आयो, सजन आयो रे. अलबेला सजन आयो, सजन आयो, सजन आयो रे. थैंक यू, थैंक यू. सर, आपकी मातृभाषा छोड़कर आपको अनेक भाषाएं आते हैं, ऐसे हमने सुना है. तो सर, आज तक आपने कौन से भाषाओं में गाना गाया है? देखिए, मातृभाषाएं आज तक समझने में मेरी ज़िंदगी निकल जा रही है. इतनी बहुत बड़ी बात छेड़ी आपने. मैं सिर्फ उन्हीं भाषाओं को समझता हूँ और उसी हद तक जितने मुझे गाने मालूम हैं. भाषाएं बहुत बड़ी चीज़ है. तो उर्दू हो, पंजाबी हो, हिब्रू हो, अरबी हो, फिर हिंदी, अंग्रेज़ी, जितने मैं इन भाषाओं के ताल्लुक़ से मैं गाने गाता हूँ, सिर्फ गानों के हिसाब से मैंने उसके तर्जुमे समझ लिए हैं, उनके मीनिंग समझ लिए हैं. बाकी उन भाषाओं को मैं इतना नहीं समझता गहराई से. वाह सर. तो सिर्फ कोशिश कर रहा हूँ. सर, कोणत्याही भाषेतील गाणं असेल त्याला साथ संगतीची गरज असते. हां, तर मग संगीतात साथ संगतीला किती महत्त्व आहे? विशेष महत्त्व आहे. आता सर्व कलाकारांनी जी साथ संगत केली आत्ता ती रसिकांनी नक्कीच अनुभवली असेल. त्या महत्त्वाशिवाय नाहीच येते. तुम्ही ट्युनिंग होणं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याचा सुरेल संवाद आपल्या ह्या आजच्या संवादाचं नावच आहे सुरेल. तर तसंच लयदार म्हणून एक प्रकार असतो. जसं माझ्याबरोबर सर वाजवत आहेत, या वाजवण्यामध्ये सरांची माझी एकरूपता जी आहे, नंतर माझे साथ संगतकार, सहगायक, संवादिनी वादक यांची जी एकरूपता आहे, यामध्ये ज्यावेळेस ऐकणाऱ्याला फक्त एक ज्योत दिसते त्यावेळेस समजायचं की हे एकरूप झालेत. नाही तर यांचं वेगळं दिसतंय, माझं वेगळं दिसतंय, यांचं वेगळं, असं नसतं. तर ते एकरूपता साधण्यासाठी त्या साथ संगतीचं खूप बारकावे एकमेकांमधले माहीत पाहिजे, तरच एकरूप होऊ शकतं. आणि विशेष महत्त्व आहे असं सांगू इच्छितो. तुम्ही आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत, Yes. तर त्यातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं? अरे, तू प्रश्न फार अवघड करते हा. मुलं म्हणजे तुम्ही तयारी करूनच आलेत. गाणी आवडीचे म्हटले तर मला सगळेच गाणी आवडतात, कारण प्रत्येक गाण्याचं एक सौंदर्य असतं. तर जसं बगीच्यामध्ये वेगवेगळी फुलं असतात ना, तर प्रत्येक फुलाचं वेगळं सौंदर्य आहे. आपण असं म्हणू नाही शकत हे याच्यापेक्षा श्रेष्ठ, याच्यापेक्षा असं. तर एक साधक म्हणून मला प्रत्येक गाणं आवडतं.
तर तुम्ही आमच्या आवडीचं एक सुफी सॉन्ग मेरे मन ये बता दे तू अच्छा. किस और चला है तू, हे गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. क्या बात है, बहुत अच्छा अच्छा सवाल है, कोशिश करता हूँ. Love will find a way, जानिए हीरे. Love will find a way, जानिए हीरे. मेरे मन ये बता दे तू किस और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू. जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है बता. मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तू छुपा. गा मा पा नि सा, गा मा पा दा दा नि नि दा दा पा पा दा मा गा. गा मा पा नि दा 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 गा मा पा दा दा नि 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 दा नि दा नि दा नि दा नि पा दा पा दा पा दा पा दा गा मा पा दा नि दा नि दा प म गा रे सा. जीवन डगर में डगर में डगर में, प्रेम नगर में नगर में नगर में, जीवन डगर में प्रेम नगर में. आया नजर में जब से कोई है, तू पूछता है तू सोचता है, जिसकी कमी थी हाँ ये वही है, हाँ ये वही है, हाँ ये वही है. तू एक प्यासा और ये नदी है, काहे कोई अपने को ऐसे तरसाए. जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है बता. मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तू छिपा. वाह सर, आपने क्या गाना गाया. तो सर आपकी ये जो मधुर आवाज़ है इसके लिए आपको अनेक पुरस्कार मिले होंगे. तो सर आपका पहला पुरस्कार कौन सा था? हो बहुत अच्छे. सवाल अच्छा है, लेकिन उसका जवाब भी उतनी गहराई से देना पड़ेगा. पहला पुरस्कार जो होता है वो अपनी माँ बाप, अपने उस्तादों का रहता है, क्योंकि सारी दुनिया एक तरफ और माँ बाप और अपने उस्ताद एक तरफ. वाह सर. तो उन्होंने जब मेरी हर एक कोशिश पे मुझे पहले बोला कि बहुत अच्छे बेटा, बहुत अच्छे शागिर्द, बहुत अच्छे, वाह सर. बहुत अच्छे पवन, ऐसे जब जब कहा तो मुझे वो मेरा पहला पुरस्कार लगा. हाँ, कागज़ी पुरस्कार उनको भी मैं बहुत तवज्जो देता हूँ, उनको मोहब्बत करता हूँ उन चीज़ों में भी. तो पहला पुरस्कार मेरे उस्ताद से ही मिला. मेरे उस्ताद बोपर्डीकर सर, उन्होंने मुझे स्वरानंद भूषण ये पुरस्कार दिया था. और उसके बाद अहमदनगर में ही अहमदनगर भूषण ये पुरस्कार से मुझे नवाजा गया. ये भी बहुत बड़ी चीज़ है. अपने ही गांव में अपने को पूछना, बहुत लोग दिल्ली में बहुत फेमस होते, गली में कोई पूछता नहीं. तो ये अपनी खुशनसीबी है कि हमें गली में भी पूछते और दिल्ली में भी वाह पूछते. सर. शुक्रिया. सर, आत्ताच तुम्ही म्हणाला की गुरूंनी केलेली तारीफ ही खूप मोलाची असते. बेशक. तसंच काही विशेष कलाकारांसोबत काम करणं हेही खूप महत्त्वाचे बहुत असते. अच्छे, क्या तर सवाल तुम्ही है. असे कोणते महत्त्वाचे किंवा विशेष कलाकारांसोबत गायले आहात? वाह वाह वाह, बहुत अच्छे. हा खूप मॅच्युरिटीचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर देणं पण मला तेवढंच महत्त्वाचं वाटतं. तुम्ही जे बोलले, मला खूप आनंद वाटतो आहे की तुम्ही ज्या माध्यमातून आज माझा इंटरव्ह्यू होतो आहे, यशश्री अकॅडमी, इथले मुलं पण खूप विचारपूर्वक प्रश्न विचारतात. म्हणजे प्रश्न उत्तर देणाऱ्याला विचार करायला खूप लावत आहेत. वा, कारण सत्संग, एका चांगल्या कलाकारांचा सत्संग मिळणं पण एक मोठा पुरस्कार असतो. बहुत अच्छे.
तर माझ्या आयुष्यामध्ये मी 2-3 माध्यमातून वेगवेगळ्या महान कलाकारांबरोबर मला सत्संग लाभला किंवा त्यांचा सहवास लाभला असं म्हणेल मी. ते म्हणजे मी वेगवेगळे बक्षिसं ज्यावेळेस घेतली त्यावेळेसचे बक्षीस वितरणामध्ये महान कलाकारांच्या हस्ते मला जी बक्षिसं मिळाली ते आपण जे म्हणू, त्याच्यामध्ये मी पंडित जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, मालती पांडे, शैला दातार हे महान गायक आहेत, गायिका आहेत, ज्यांच्या हस्ते मी अशी अनेक नामावली त्याच्यात आहे की ज्याच्यात मला पुरस्कार मिळाले, त्यांच्या हस्ते मला बक्षिसं मिळाले. तो पण एक मोठा सहवासच होता आणि पुरस्कार होता. आणि त्याबरोबर मी रंगमंचीय जे माझे परफॉर्मन्सेस झाले पुणे, मुंबई, दूरदर्शन किंवा काही खाजगी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, त्यामध्ये मी राहुल देशपांडे आजच्या काळातले खूप आवडीचे कलाकार आहे सगळ्यांचे, ते आहेत. आनंद भाटे आहेत, शंकर महादेवन, सिद्धार्थ महादेवन, अर्थात मी यांच्या काही याच्यातल्या काही कलाकारांशी मी अल्बमच्या माध्यमातून भेटलो आहे की नाही. रवींद्र साठे यांचं मला नाव घ्यायला आवडेल. खूप महान कलाकार आहेत, जुनी गाणे त्यांनी खूप सुंदर गायलेली आहेत. त्याचबरोबर पद्मजा फेणाणी, म्हणजे ज्यांनी अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या कवितांना संगीत देऊन खास गायली आहे, त्यांच्याबरोबर मला गायचा योग आला. शौनक अभिषेकी, मिलिंद इंगळे, असे वेगवेगळे गायक आहेत की ज्यांच्याबरोबर मला रंगमंचीय म्हणा किंवा अल्बमच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर मला सहवास लाभला आणि हा पण माझ्यासाठी मोठा पुरस्कार होता. सर, तुम्ही एवढ्या प्रसिद्ध गायकांबरोबर गाणी गायलेली आहेत आणि गायनामध्ये कव्वाली हा एक प्रकार असतो. बेशक. तर तुम्ही मराठी कव्वालीलाही एक उच्च स्तरावर नेण्याचं काम केलेलं आहे. तर आम्हाला एखादी मराठी कव्वाली ऐकायला नक्कीच आवडेल. जरूर, जरूर. दुनिया तुझा दरबार. वाह वाह, दुनिया तुझा दरबार. आदि तू, नाद तू, दृश्य तू, स्पर्श तू, स्वाद तू, श्वास तू, अंत तू. दुनिया तुझा दरबार, दुनिया तुझा दरबार, दुनिया तुझा दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. हा तर तुझाच रे दरबार, दुनिया तुझाच रे दरबार. दुनिया तुझा दरबार, दुनिया. सारे गरे मग गरे गरे सारे गरे मग गरे गरे सारे गरे गरे मग गामा मादा पद पाणी निधानी दादा सारे सागर गरे गरे मग गामा मापा मादा पद पाणी निधानी दादा सारे सागर गरे गरे मग गामा मापा मादा पद पाणी निधानी दादा सानी दा पा मगरे सानी दा पा मगरे सानी दा पा मगरे. सर तुम्ही एक शुक्रिया शुक्रिया. तर सर, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे, अनेक गायक गायिकांसोबत काम केलं आहे, तर त्यातले तुमचे आवडते गायक गायिका कोण? प्रश्न अवघड आहे, पण माझे खरं सांगू का, मला आवडतात गायक, पण माझे गुरु जास्त आवडतात. कारण ज्यांनी त्या गाण्यातलं सौंदर्य स्थळं मला सांगितली, कशी पाहायची, कशी ऐकायची. पण तरी ते सांगताना त्यांनी सांगितलं की हेच म्हणजे विश्व नाही, याच्या पलीकडे प्रत्येकाचं एक सौंदर्य वेगळं आहे. त्यामुळे मला प्रत्येक गायक आवडतो, त्याच्या कारण त्याच्या आवाजाचा पोत, त्याच्या गायकीचं एक वेगळं सौंदर्य असतं, त्यामुळे प्रत्येक गायक आवडतो. छान सर, खूप छान. सर, अब तक आपने इतने गाने गाए, तो सर ऐसा कौन सा गाना है जो आपको मन को बहुत छू लेता है और आपको बहुत प्रेरित करता है? गाने वही चीज़ है कि गाने तो यानी हर कोई ऐसे तो नहीं बनाता कि नहीं उसका गाना लोगों तक ना पहुँचे, ना उसको पसंद करे.
तो हर गाने में हर है, इसलिए मुझे हर गाना अच्छा लगता है। सर हर में हर है उसका मतलब क्या होता है? हाँ, ये बात बहुत बड़ी छेड़ी आपने। हर में हर यानी ईश्वर अपनी मौजूदगी हर चीज़ में रखता है, तो इस हिसाब से हर में हर है। वाह सर। शुक्रिया। सर, आम्ही तुमची अहमदनगरच्या प्रती एक ओढ पाहिली आहे आणि मला माहिती आहे की आपण नगरकरांसाठी एक छान गाणंही लिहिलं आहे. तर त्या गाण्याच्या 2 ओळी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. वाह वाह वाह, क्या बात है, बहुत अच्छे, बहुत अच्छे, जरूर। काय तुझे आता करावे वर्णन, शब्दांचे कुरण संपले गा, लावण्य रूपाची झाली परमावधी, संपल्या उपाधी देवोनिया। मा पधनी सा, मा पधनी सा, मा पधनी सा नि रे सा नि ध प, मा पधनी सा, मा पधनी सा, मा पधनी सा, मा पधनी सा नि रे सा नि ध प, मा पधनी सा, सा सा सा। तुझ्या शोधात देवा शोध ही आनंदवारी, उडाला तोच तरला पोहोचला तुझिया समोरी। तुझ्या शोधात देवा शोध ही आनंदवारी, बुडाला तोच तरला पोहोचला तुझिया समोरी। आता घे जवळ घे मजला तुझे होऊन जाऊ दे, तुझ्या प्रेमात मी मजला तुझ्या प्रेमात राहू दे। मा पधनी सा, मा पधनी सा, मा पधनी सा नि रे सा नि ध प, मा पधनी सा, मा पधनी सा, मा पधनी सा, मा पधनी सा नि रे सा नि ध प, मा पधनी सा, सा सा सा। फुलांचा रंग की फुलपाखरांचे पंख होऊ, तुला पाहू तुला गाऊ तुझ्यातच दंग होऊ। फुलांचा रंग की फुलपाखरांचे पंख होऊ, तुला पाहू तुला गाऊ तुझ्यातच दंग होऊ। तुझ्या प्रेमात वाहणाऱ्या नदीचे गीत होऊ दे, तुझ्या प्रेमात मी मजला तुझ्या प्रेमात राहू दे। तुम्ही आता हे खूप छान गाणं म्हटलं. तर कोणतंही गाणं चांगलं होण्यासाठी त्याला रियाजाची खूप गरज असते. तर तुम्ही तुमचा गायनाचा रियाज कसा करता? वाह वाह, बहुत अच्छे। मी माझ्या गाण्याचा रियाज अर्थातच गुरूंनी जे सांगितलं आहे, जो मार्ग सांगितला आहे त्यानुसार मी आवाजावरती, श्वासावरती, त्यानंतर सुरावरती, 2-3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या, सुरावरती, लयवरती, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर विशेष लक्ष देऊन नंतर शेवटी भावापर्यंत पोहोचतो की त्याच्यातून काय भाव प्रगट व्हावा। आणि हे सगळं करताना सतत त्या क्षणाला सतर्क राहणं हे फार महत्त्वाचं असतं। अलर्टनेस रियाजामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि रियाजाचं अत्युच्च वैशिष्ट्य म्हणजे हेच आहे की त्याच्यात तुम्ही समर्पण झाले पाहिजे आणि त्या रियाजामध्ये नित्य नवीनता, नवीन नवीन गोष्टी शोधून काढायच्या असतात, ज्या तुम्हाला गुरुजनांनी सांगितलेल्या असतात कशा शोधायच्या। तर तो फार मोठा अनंताकडून अनंताकडचा प्रवास चालू असतो, असं तो रियाज करत असतो मी। तर सर जसं संगीतामध्ये रियाज करतात आणि सोबतच ओमकाराची साधनाही केली जाते, तर ओमकाराच्या साधनाला काय महत्त्व आहे? बहुत अच्छे, बहुत अच्छे। ओंकार साधनेला एकूणच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे आणि तोच संगीतामध्ये त्याचा वापर केला आहे। एकाग्रता होणं किंवा ओंकाराचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातून तुमचं उच्चार, नंतर तुमचं दमछास वाढणं, श्वासोच्छ्वासाचं क्रिया वाढणं, अशा गोष्टींचा विशेष वापर व्हावा म्हणून ओंकाराची साधना केली जाते। आणि ओंकारातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायला मला आवडेल जाता जाता की जीभ ही वापरली जात नाही ओंकारात जास्त, त्यामुळे ओंकाराच्या माध्यमातून ज्यावेळेस रियाज करतात त्याच्यातून घुमारा, आवाजाला घुमारा पण निर्माण होतो आणि गोडवा पण निर्माण होतो। ह्या 2 वेगळ्या गोष्टी त्यातून साध्य होतात।
त्यामुळे एक विशेष महत्त्व आहे त्याचं. वा सर. सर तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वीच बोलले होते की जो जो गली का राजा होता है वो दिल्ली का बादशाह होता है. अच्छा. तर दिल्लीच्याही पलीकडे इराण महोत्सवामध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवामध्ये तुम्ही गायलेले आहात, तर तुम्हाला तिथे काय नवीन शिकायला मिळालं सर? वा वा वा, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण प्रत्येक प्रश्न येताना मला माझ्या बुद्धीच्या कक्षा रुंदावण्याची संधी देतो आहे. इराणमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जाताना मला कल्पना नव्हती. अर्थात कोणाला कल्पना पण नसते पुढे काय होईल याचे. आपण फक्त प्लॅन करत असतो. पण अर्थातच तिथं गेल्यावर मला वैश्विक संगीताचा अनुभव आला. कारण मी वर्ल्ड फेस्टिवलमध्ये गायलं होतं. आणि वैश्विक संगीतामध्ये विशेषतः आपल्या गल्लीमध्ये वेगवेगळ्या माणसाचा आवाज वेगळा असतो. तर देशच बदलल्यावर त्या गायकांचे आवाज किती वेगळे असतील, ते वाद्य किती वेगळे आहेत, त्यांचे गुणधर्म, त्यांचा टोन, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या लयी, त्यांचे अभिव्यक्त होण्याच्या पद्धती, अशा अनेक गोष्टी मला तिथे पाहायला मिळाल्या. फक्त पाहिल्या, अनुभवल्या नाही मी. कारण आपलं भारतीय संस्कृती समजताच माझं आयुष्य चाललं आहे. पण चला, एक पाहायला मिळालं की अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. वा सर, खूप छान सर. तर आता पाहूयात सरांनी इराणमध्ये गायलेल्या गाण्याची व्हिडिओ क्लिप. من که مست از می جانم تتناهویایی فارغ از کون و مکانم تتناهویایی چشم مستش چو بدیدم دلم از دست برم عاشق چشم فلانم تتناهویایی संगीत में आने वाले बच्चों के लिए आप एक रहनुमा हो, तो सर आप हमें एक कौन सी चीज़ बताओगे जिससे हमें संगीत में बरकत मिल सके? बहुत बड़ी चीज़ छेड़ी ये भी. देखिए, इसमें सबसे बड़ी बात यह है कि जो हर शागिर्द से होती ये गलती, मैं भी ये गलती कर चुका हूँ. क्योंकि इस प्लेटफॉर्म पे बोलना ये ज़रूरी है मुझे, ये हक बनता है मेरा, क्योंकि ये एक स्कूल का प्लेटफॉर्म है. आप आपके उस्ताद को, आपके शिक्षक को जब सुनते हो तो पूरे विश्वास से सुनिए. तभी आप सोच भी नहीं सकते उसकी गहराई की समझ नहीं सकते. आप उस ऊंचाई तक आप जाओगे, उसके लिए सिर्फ एक ही चीज़ है, ब्लाइंड फेथ रखिए आपके उस्ताद पे. ब्लाइंड फेथ. हाँ, जितने आप शक रखेंगे उतना आपका जो जर्नी वो लंबा होगा, और जितना शक ना रखेंगे आप उतना जल्दी पहुँचेंगे. वाह तो सर, वक्त निकल जाता है. बहुत अच्छी बात कही आपने. शुक्रिया. सर, आता थोडंसं मला शालेय शिक्षणाकडे यावंसं वाटतं. बरं. नक्कीच आम्ही यशस्वी अकॅडमीच्या माध्यमातून हा प्रोग्राम आपण सादर करत आहोत. तर संगीताचा शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना आणि नक्कीच शिक्षकांनाही काय फायदा होऊ शकतो, कसा उपयोग होऊ शकतो? अप्लाइड म्युझिक तुम्ही Applied म्हणताय. music अच्छा, बोलतोय मी. उपयोजित संगीत आम्ही ज्याला म्हणतो. हो. अर्थातच हा विचार पूर्वी झालेला आहे. पण पुन्हा सांगताना मला असं वाटतं की शालेय शिक्षणामधले विषय जे आहेत त्या विषयांमधल्या कविता, म्हणजे भाषा विषय आपण ज्यांना म्हणू, त्या कवितांना चाली देऊन बऱ्याचदा विषयातलं अवघडपणा सोपा केला जाऊ शकतो. कारण संगीत हे माध्यमच असं आहे की ते तुम्हाला पटकन जवळ येतं तुमच्या हृदयाच्या, आणि तुम्हाला रंजकतेमुळे ते सोपं वाटतं. तर कविता असतील, किंबहुना मला असं वाटतं की इतिहासातल्या समजा काही गोष्टी असतील, भूगोलातल्या काही गोष्टी असतील, तर संगीत शिक्षकांना मी सांगू इच्छितो, माझा अधिकार अशा अर्थाने, कारण मी ते केलेलं आहे, मी शाळेमध्ये शिकवून झालेलं आहे माझं. मला नाही तर अधिकार नसता, मी सेंट विवेकानंदमध्ये शिकवायचो. तर ह्या माध्यमातून मी शिकवण्याचा आधी अनुभव घेतला आणि मग सांगतो आहे तुम्हाला. मी वेगवेगळी गाणी पण बनवली ती स्वतः, की मुलांना सोपी कशी वाटतील त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत. तर जसं किंवा बऱ्याच आज तर डाटा इतका अवेलेबल आहे की किंबहुना मी विशेष अजून एक अंडरलाईन करून गोष्ट सांगतो की संगीत शिक्षकांनी तुमची काव्य प्रतिभा विशेष करून
कारण तुम्ही शिक्षक आहात तिथं, तुमचं क्रेडिट हे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये, तुम्ही किती महान आहेत हे महत्त्वाचं नाही. आम्ही कलाकार आहेत, मी कलाकार, माझं गाणं मला दाखवावं लागेल. हा, मी ज्यावेळेस गुरु असतो त्यावेळेस मी महत्त्वाचा नाही, माझे शिष्य महत्त्वाचे असतात. तसं तुमचं दिलेलं ज्ञान हे विद्यार्थी किती प्रभावी आणि परिणामकारक सादर करतात याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांचा, म्हणजे विशेषतः संगीतातल्या, जसं इतिहास सांगायचा तर तुम्ही पोवाड्यांचा वापर करा, किंवा तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही रचा असं म्हणेल. कारण मी स्वतः हे रचलेले आहेत, बऱ्याचदा अशी कामं केलेली आहेत. तर हे होणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून संगीताचं महत्त्व पण शाळांमध्ये कळलं. नाही तर बऱ्याचदा संगीताचं महत्त्व पण शाळांमध्ये नसतं, पण यशश्री अकॅडमीला विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं, किंवा आज शेखरजी दरवडे इथं आहेत, किंवा माझे विद्यार्थी आहेत, आमचे साथ संगतकार पंकज नाईक आहेत. बरोबर आहे की हे तुम्हाला महत्त्व आहे म्हणून तुम्ही इतक्या इंटरव्ह्यू तुम्ही घेतायत, पण हे बऱ्याच जणांना माहीत नसतं याचं महत्त्व काय. आणि आज त्या माध्यमातून मला विश्वास आहे की मी आज जे बोललो ह्या गोष्टीचा नुसतं यशस्वी अकॅडमी नाही, तर तुम्ही जे म्हटले रहनुमा, तो मैं नहीं वो चीज़ जरूर रहनुमा बनेगी. आणि याला भविष्यात फार मोठा मार्ग मोकळा होईल संगीताला, अप्लाइड म्युझिक म्हणून. हा माझा विश्वास आहे. थँक्यू. खूप छान सर. सर, तुम्ही लहानपणापासून गाणं गाताय आणि तुमच्या घरामध्येही ते वातावरण आहे. तुम्ही मास्टर डिग्रीपर्यंतचं तुमचं संगीत शिक्षणही घेतलेलं आहे. तर संगीत शिक्षणामध्ये परीक्षांना किंवा डिग्रीला किती महत्त्व असतं सर? वा, संगीत शिक्षण असो कुठलंही शिक्षण असो, कारण आपण शाळेच्या माध्यमावर आता प्लॅटफॉर्मवर आहोत, हां. तर डिग्रीला महत्त्व आहेच. कारण डिग्रीमुळे तुम्हाला कळतं की तुम्ही एक विशिष्ट काळ घालता. आणि डिग्रीचं मला विशेष महत्त्व हे पण वाटतं की डिग्रीमुळे तुम्ही समकालीन विश्वात काय चाललं हे पण तुम्हाला कळतं. बरेच लोक म्हणतात की शिक्षणाचं महत्त्व नाही संगीतामध्ये. मी संगीताविषयी बोलेल थोडंसं, कारण माझा विषय म्हणून, आणि तुम्हाला तोच अपेक्षित आहे. बरेच कलाकार असं पण करतात की काय शिक्षणाची गरज आहे, पण तसं नसतं. त्यामुळे तुम्हाला हे कळतं की समाजात काय चाललं आहे, इतर विषयात काय चाललं आहे. नाही तर तुम्ही एक कल्ली होता. आणि डिग्री घेतल्याने सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, त्या डिग्रीमुळे तुम्हाला सामाजिक जाणीव होते, नंतर ऐतिहासिक जाणीव होते, स्थलकाल सापेक्ष कळतं तुम्हाला कसा अभ्यास असला पाहिजे, तुम्ही तुमचं समाजातलं स्थान काय आत्ताचं हे कळतं. वा, कारण ते तुम्ही त्या काळाबरोबर चाललेले असतात. बरोबर. बरोबर. हो. पण हे तितकंच खरं आहे. बरं. डिग्री घेतल्यानंतर त्या डिग्रीची डिग्री मेंटेन राहिली क्या पाहिजे. बात आहे सर, क्या बात आहे. आणि ती जर नाही राहिली तर मी म्हणतो एक वेळ कलाकार शिकला नसेल, पण तो जर शहाणा असेल, म्हणजे त्याला मी शिक्षण आणि शहाणपण याच्यातला जो फरक आहे ना तो आहे. पण बऱ्याचदा शिक्षणाने येतो असं नाही येतो, पण ती डिग्री त्या अर्थाने मेंटेन झाली पाहिजे. सर्वार्थाने अष्टावधानी तो कलाकार असला पाहिजे, आणि ती डिग्री त्या अर्थाने ती त्या डिग्रीची डिग्री मेंटेन व्हावी असं मला वाटतं. खूप छान. वा सर, ही मुलाखत संपूच नाही असं आम्हाला वाटतंय सर, ही चालूच राहावी. पण आता जसं आपण या प्रोग्रामच्या शेवटी आलो आहोत, तर माझी एक प्रार्थना आहे आणि एक प्रश्न आहे सर, हां. की प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये आपापला एक ट्रेडिशन असते, एक संगीताचा प्रकार असतो, बरोबर आहे. आणि तो जगप्रसिद्धही असतो. बेशक. तर माझा असा प्रश्न आहे की संगीताला काही धर्म आहे का? वा वा, बापरे, तुम्ही प्रश्न इतके अवघड काढले त्या मुलांनी की ही शाळा लेवलची नाही आहे, ही त्याच्या पुढची इंटरव्ह्यू होतो आहे हा. पण तरी चला, याच्यातून मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू आजच्या काळातला नसून आपण त्याला म्हणतो ना बियॉन्ड जाणारा ठरेल असं मला खात्री वाटते. कारण प्रश्न फार छान आहेत आणि गहिरे आहेत. तर अर्थातच संगीताला मला एका शब्दात सांगतो पहिल्यांदा, निशंक याला कुठलाच धर्म नाही आहे. पण तरी ज्यावेळेस एखाद्या धर्म, सो कॉल्ड म्हणजे समाजात जे धर्म आहेत त्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्ध किंवा ज्युइझम असेल, या सगळ्या धर्मांमध्ये त्या त्या पद्धतीनुसार त्या संगीताचा वापर केला गेला आहे. पण मूळ संगीत म्हणून त्याचं जे अस्तित्व आहे ते इमॉर्टल, आणि आपण त्याची कल्पना नाही करू शकत, वेगळं आहे ते अस्तित्व. त्या अर्थाने संगीताला कुठला धर्म नसतो. आणि ऐकणारा अर्थातच अगदी सोप्या शब्दात सांगतो, माझ्या मैफिलीला किंवा शेखरजींच्या मैफिलीला किंवा उस्ताद झाकीर हुसेन यांच्या मैफिलीला जाताना आपण त्यांचा धर्म पाहून नाही जात, त्यांनी केलेलं काम पाहूनच जात असतो. बरोबर की नाही? त्यांची मेहनतच बोलत असते तिथे. तर त्या अर्थाने त्याच्या मागचा मला असं वाटतं की झाकीर हुसेनांचा तबला ऐकताना आपण ज्यावेळेस आपलं देहभान हरपतो आणि तो स्वधर्म आपल्याला जाणीव करून देणारा तो जो नाद असतो तो खरा संगीताचा धर्म आहे, आणि तोच असावा, आणि तो आहे. ती जाणीवपर्यंत पोहोचण्याची गरज असते फक्त, वा सर. आणि हाच त्याचा धर्म आहे. सर, आता या माध्यमातून तुम्ही असं कोणतं गाणं सादर करू शकाल का जे सर्वसमावेशक असेल? वा 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 वा, जरूर. आणि मला असं वाटतं की हा प्रवास करताना
ह्या प्रवासातच आपण आपल्या मैफिलीचा पूर्णविराम नाही म्हणणार मी, स्वल्पविराम असेल. कारण ही मैफल जरी संपली शब्द आणि सुरांची तरी लोक ते गुणगुणत राहणार आहेत आणि तो विचारात राहणार यात शंकाच नाही. तव भेटीची मज लागे तृष्णा, तुला भेटण्याची मला खूप तहान लागली आहे. कोणाला? तर अल्लाह, मसीह, वाहेगुरु, कृष्णा, बुद्धा. वा वा सर. बघूया, हे मी दूरदर्शनवर पण गायलो आहे, पण हे गाताना मला तुमच्यासमोर गाताना मला विशेष भाव वाटतो. कारण ह्या प्लॅटफॉर्मवर याचं महत्त्व वेगळं आहे. कारण तुम्ही ते जगतात आणि तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये हे रुजवलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या राष्ट्रीय भावना ही अत्युच्च पातळीवर नेण्यासाठी हे गीत विशेष महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. क्या बात आहे. तव भेटीची मज लागे तृष्णा, तव भेटीची मज लागे तृष्णा. अल्लाह मसीह वाहेगुरु कृष्णा, अल्लाह मसीह वाहेगुरु कृष्णा, अल्लाह मसीह वाहेगुरु कृष्णा, बुद्धा. 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 अल्लाह